सो हॅलो स्टुडंट्स, आता आपण बघूया काही प्रॉब्लेम बेस्ड ऑन एक्सेस प्रेशर इनसाइड बबल. बघा हा प्रश्न काय म्हणतोय, तर टू सोप बबल्स ऑफ रेडाय R1 अँड R2. एकाची रेडियस R1 आहे, दुसऱ्याची किती आहे R2, केप्ट इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे आउटसाईड प्रेशर किती आहे, 0 आहे. PO किती आहे, 0 आहे. टेम्परेचर व्हॅक्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. द रेशो ऑफ मासेस ऑफ द एअर इनसाइड देम इज. आपल्याला रेशो ऑफ मासेस विचारले. बघा कोणताही बबल जो आहे याच्यामध्ये असते एअर, है ना. बबल जो आहे तो अशा प्रकारे असतो, यामध्ये इथे एअर ट्रॅप झालेली असते. या एअरचं मास किती हे आपल्याला विचारलं, यांचा रेशो विचारला. दोन बबल्स आहेत आपल्याकडे, एकाची रेडियस R1 आहे, एकाची रेडियस R2 आहे. ओके, तर आता मास कसं फाईंड करा. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तर ह्यामध्ये कारण की एअर आहे, तर एअरसाठी आपल्याला माहिती आहे PV = nRT असतं, बरोबर ना. आयडियल गॅस इक्वेशन, राईट. हाऊ टू फाइंड आउट द मास ऑफ द एअर ट्रॅप्ड इनसाइड. मग त्याचं प्रेशर किती आहे, याचा व्हॉल्यूम किती आहे, त्याच्या अकॉर्डिंग नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी येतील. सो N = काय आलं बघा, PV/RT. सो नंबर ऑफ मोल्सला आपण लिहू शकतो मास बाय मोलर मास और नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बाय ॲव्होगाड्रो नंबर = PV/RT. सो आपल्याला फाईंड करायचं ॲक्च्युली मास इनसाइड द बबल. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाईंड करायचं तर आपण ह्यांना दोन्हीला इक्वेट करूयात, परंतु आपल्याला मास फाईंड करायचं आहे. एअर आहे तर मॉलिक्युलर वेट फिक्स राहणार. सो M = काय आलं बघा, PV/RT × MW. सो यावरून आपल्याला काय कळालं की मास जो आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे. कारण की एअरचं मॉलिक्युलर वेट, कारण दोन बबलसाठी एअरचं मॉलिक्युलर वेट फिक्स आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट फिक्स आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट दिलं आहे त्यांनी आपल्याला. सो मास जर डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे, तर व्हॉट इज द प्रेशर इनसाइड फर्स्ट बबल. P1 किती आहे, इनसाइड प्रेशर किती आहे, P1 दॅट इज आउटसाईड प्रेशर प्लस 4T/R1. परंतु बघा त्यांनी काय म्हटलं आहे, व्हॅक्यूम आहे तर आउटसाईड प्रेशर 0 झालं, तर P1 होणार बघा किती, 4T/R1. सिमिलरली P2 आपण लिहू शकतो, इट विल बी 4T/R2. आणि V1 किती होणार, तर V1 होणार 4/3πr³ R1चा क्यूब, आणि V2 किती, 4/3πr2³ व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. सो M1/M2 यांचा रेशो विचारला आहे. मास ट्रॅप्ड इन द फर्स्ट बबल टू मास ट्रॅप्ड इन सेकंड बबल यांचा रेशो विचारला आहे. सो M1/M2 काय येणार, P1 किती आहे, 4T/R1 इंटू व्हॉल्यूम 1 4/3πr1³. लक्षात ठेवणे, हे जे आहे ह्या इक्वेशनमध्ये प्रेशर जे आहे ते इनसाईडवालं प्रेशर असतं, म्हणून आपण इनसाईडवालं प्रेशर कॅल्क्युलेट केलेलं आहे दोन्ही ठिकाणी, राईट. डिवायडेड बाय 4T/R2 इंटू 4/3πr2³. सो 40 विल गेट कॅन्सल, 4/3π विल गेट कॅन्सल, R1 राहणार या ठिकाणी, R2 राहणार या ठिकाणी. सो M1/M2 काय आलं, तर M1/M2 आलं R1/R2². सो दिस इज आन्सर टू दिस क्वेश्चन. ओके, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय. पुढचा प्रश्न आहे, व्हेन अन एअर बबल कम्स फ्रॉम बॉटम टू टॉप ऑफ लेक इट्स रेडियस बिकम n टाइम्स. आपण जर असं म्हटलं की R1 रेडियस आहे बॉटमला लेकच्या, तर R2 किती झालं, n टाइम्स ऑफ R1 झालं. ओके, इफ टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. विचारलं आहे काय, द डेप्थ ऑफ द लेक काय असेल. ओके, बघा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, तोच बबल बेसपासून लेटस से आपण म्हटलं की इथे बबल होता हा, आणि तो आता सरफेसला आला, तर रेडियस जी आहे ती n टाइम्स झाली, राईट ना. तर ही डेप्थ काय आहे हा प्रश्न आहे. बबल तोच आहे, टेम्परेचर या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, इथं लिक्विड आहे, तो बबल सरफेसला आला बेसपासून, रेडियस वाढली आहे,
डेफिनेटली रेडियस काय होणार, वाढणार, प्रेशर आउटसाईड प्रेशर कमी झाल्यामुळे. सो टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, सेम बबलवरती आलं आहे, तर आपण काय म्हणू शकतो, P1 याच्यामध्ये जी क्वांटिटी ऑफ एअर ट्रॅप्ड आहे ती तर फिक्स आहे. सो आपण म्हणू शकतो की N1 इज इक्वल्स टू N2, नंबर ऑफ मोल्स इन द बबल इज इक्वल्स टू फायनल नंबर ऑफ मोल्स. सो N म्हणजेच काय, P1 V1 बाय RT इज इक्वल्स टू P2 V2 बाय RT. का, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे दोन्ही टर्म कॅन्सल झाल्या. सो P1 V1 इक्वल टू P2 V2. P1 काय लिहायचं, तर बेसचं प्रेशर ते असणार P इनसाईड असणार P आउटसाईड ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण काय म्हणूया, PO म्हणूया. P ॲटमॉस्फेरिक PO आहे. PO प्लस ρgh प्लस 2T/R. बबल जर एअर लिक्विडमध्ये असेल तर एकच सरफेस असतो बघा, है ना, एकाच साईडला एअर असते, आउटला एअर लिक्विड आहे, म्हणून 2T/R नायदर 4T/R. वेन एवर लिक्विड इज इन एअर यू कॅन राईट एक्सेस प्रेशर इक्वल्स टू 4T/R, परंतु तो लिक्विडमध्ये असेल तर 2T/R लिहावं लागतं. मग इथलं प्रेशर किती आहे, इथलं प्रेशर किती आहे, P ॲटमॉस्फेरिक प्लस ρgh आहे. मग इनसाईडवालं प्रेशर कसं लिहायचं, P इनसाईड मायनस P आउटसाईड है ना इक्वल्स टू 2T/R आहे. आउटसाईडचं प्रेशर किती आहे, PO प्लस ρgh. आता हे PO म्हणजे आउटसाईडचं प्रेशर आहे, आपण ॲटमॉस्फेरिकला PO म्हटलेलं आहे, म्हणून काय आलं बघा, P1 इज इक्वल्स टू PO प्लस आउटसाईड प्रेशर 2T/R. आउटसाईड प्रेशर किती आहे, P ॲटमॉस्फेरिक प्लस ρgh प्लस 2T/R. कळलं का, हे आलं. मग या ठिकाणी V1 किती आहे, R1 या ठिकाणी होते रेडियस. सो दिस विल बी, आय होप हे कळालं असेल तुम्हाला, कन्फ्युजन नका करू या ठिकाणी. वाटल्यास एक काम करतो, मी याला PA लिहितो, ठीक आहे ना बेटा. PA इथं PA प्रेशर, PAची व्हॅल्यू किती आहे, याला A म्हणा. PA किती आहे, P ॲटमॉस्फेरिक प्लस ρgh आहे, राईट. मग ह्याला मी अगेन PAच लिहितो, वाटल्यास यांनी काही मेन्शन नाही केलं या ठिकाणी. PA ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे R1 आहे इंटू व्हॉल्यूम 4/3πR1³ इज इक्वल्स टू P2 किती होणार, इथे जेव्हा येईल तर इथलं P2 प्रेशर झालं तर P2 म्हणजे किती आहे इथं, कारण आउटसाईड इनसाईड सेमच प्रेशर म्हणावं लागेल का, जस्ट त्याच्या खाली बबल खूप छोटा असतो, म्हणून इथलं प्रेशर नियरली सेम घ्यावं लागेल. तर इनसाईडवालं प्रेशर होणार सिम्पली 2T/R प्लस P ॲटमॉस्फेरिक. ॲटमॉस्फेरिक प्रेशर PA प्लस 2T/R2 इंटू 4/3πR2³. R2 n टाइम्स ऑफ R1 आहे. PA प्लस 2T/R2 इंटू 4/3πR2ची व्हॅल्यू आहे n टाइम्स ऑफ R1, सो इट विल बी n³ R1³. आणि या ठिकाणी PA प्लस ρgh प्रेशर ॲट डेप्थ h इनसाइड लिक्विड कॉलम इज ρgh. सो 2T/R1 इथे आलं 4/3πR1³. सो 4/3πR1³ आणि 4/3πR1³ कॅन्सल झाला. बघा PA प्लस ρgh प्लस 2T/R1 इज इक्वल्स टू या ठिकाणी n³ PA प्लस 2T/R2 इंटू n³. अगेन आपण काय म्हणणार, n³ PA प्लस 2T/R2 किती, n टाइम्स ऑफ R1 आहे इंटू n³. सो इकडे आहे PA प्लस ρgh प्लस 2T/R1. आपल्याला फाइंड करायचं आहे h, तर ρgh विल बी इक्वल्स टू n³ PA मायनस इकडला PA प्लस 2T/R1 या ठिकाणी n², कारण की एक n कॅन्सल झाला, मायनस 2T/R1. सो द h विल बी इक्वल्स टू PA कॉमन घ्या या ठिकाणी, n³ मायनस 1 प्लस 2T/R1 इंटू n². का हे n³ असावं, n² असावं,
राईट ना. 2t/r1 2t/r1 n². हां, एक n कॅन्सल झालं ना या ठिकाणचा. ओके, बरोबर आहे. -2t/r1 ओके डिवायडेड बाय ρg. सो अगेन पी ए थोडं संख्या लिहू शकतो. n³ - 1 + 2t/r1 कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये n² - 1 डिवायडेड बाय ρg. दिस इज द डेप्थ ऑफ लेक. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा काय म्हटलं आहे. 2 सोप बबल्स ए अँड बी. IIT 2009ला विचारलेला प्रश्न आहे. आर केप्ट इन क्लोज चेंबर वेअर द एअर इज मेंटेन ॲट प्रेशर ऑफ 8 ॲटमॉस्फिरिक. म्हणजे एक असं चेंबर आहे. या चेंबरमध्ये आउटसाईड प्रेशर जे आहे ते 8 Nm/m² आहे. राईट. आणखी यामध्ये एक बबल आहे ज्याची रेडियस, याचं नाव ए देऊया, ज्याची रेडियस 2 सेंटीमीटर आहे. दुसरा एक बबल आहे ज्याचं नाव बी आहे, है ना. तर रेडियस ऑफ बबल्स ए अँड बी आर 2 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर. बरोबर ना. या ठिकाणी बघा हे 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. ओके, चलो. तर हे आहे किती 4 सेंटीमीटर. ओके, आता विचारलं आहे काय. द सरफेस टेन्शन ऑफ द सोप वॉटर टू मेक बबल्स इज 0. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आहे 0.04 Nm/m. फाइंड रेशो ऑफ NB/NA वेअर NA अँड NB आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ एअर इन बबल ए अँड बी रिस्पेक्टिवली. राईट. ओके, आता ह्या चेंबरचं टेम्परेचरविषयी त्यांनी काही सांगितलेलं नाही. निग्लेक्ट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी म्हटलं आहे. राईट ना. क्लोज्ड चेंबर आहे म्हणजे टेम्परेचर या ठिकाणचं कॉन्स्टंट आहे असं आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ओके, बघा आता NA/NB आत्ताच सांगितलं. NA काय असणार PA/VA/RT है ना. टेम्परेचर T घेतलं आपण. PA काय असणार इनसाइड प्रेशर. PA या ठिकाणी इनसाइडवालं प्रेशर. PA काय असणार PA असणार आउटसाइड प्रेशर प्लस 4T बाय, चला मी व्हॅल्यूज डायरेक्ट पुट करतो. PA असणार आउटसाइड प्रेशर कळते आय होप. चला किंवा बेसिकपासून करूयात. चला PA किती असणार. PA असणार P आउटसाइड प्लस 4T बाय R ऑफ A किती आहे 8 प्लस आउटसाइड 4 Nm/m². 8 Nm/m² आहे. 4 × T किती आहे 0.04. तर 4 × 10⁻⁻² लिहूया त्याला डिवायडेड बाय R. रेडियस ऑफ ए इज 2 × 10⁻⁻². हे कॅन्सल अँड ह्या से 2 म्हणजे हे 8 + 8 किती झालं 16 Nm/m². हे बघा 4 आणि 2. सिमिलरली PB काय असणार PO + 4T/RB. तर हे 8 + 4 × 4T. टीची व्हॅल्यू 4 × 10⁻⁻² डिवायडेड बाय रेडियस किती आहे 4 × 10⁻². दिस विल गेट कॅन्सल. सो इट विल बी 12 Nm/m². ओके, मग डायरेक्टली आपण लिहूया NA/NB इज इक्वल्स टू PA/VA/RT डिवायडेड बाय PB/VB/RT. दिस विल गेट कॅन्सल. PA/VA/RT, सॉरी नॉट RT, इट इज PB/VB. व्हॉट इज PA? PA आहे 16. वॉल्यूम किती त्याचा 4/3 पाय RA³ डिवायडेड बाय हे किती 12 × 4/3 पाय RB³. दिस विल गेट कॅन्सल. सो NA/NB विल बी इक्वल्स टू 16/12 आणि इथं RA/RB³. राईट. सो 16/12 × RA आहे 2, इथे आहे 4. कन्वर्ट करायची गरज नाही कारण की दोन्ही सेंटीमीटर कॅन्सल आउट होऊन जातील. याचा स्क्वेअर नाही क्यूब.
सो 16/12 2चा क्यूब 8 आणि याचा 64 16 4 64 आणि इथे हे 2 आणि हे इथे 6. सो दिस विल बी 1/6. सो NA/NBचा रेशो आहे 1/6. NA/NB आय होप आपल्याला हेच विचारलं आहे. 1/6 आन्सर येतं आहे. लेट्स सी काय विचारलं आहे आपल्याला. फाइंड द रेशो. NB/NA इज आस्क्ड. NB/NA. सो NB/NA किती होणार. इट विल बी 6. आन्सर असावं 6. ओके. आणखी थोडे एक्स्ट्रा प्रश्न घेतो बघा. आपण जसं काल म्हणजे मागच्या व्हिडिओजमध्ये चेक केलं की रेडियस ऑफ इंटरफेस. मी म्हटलं की हा एक बबल आहे, याची रेडियस आहे लेट अस से 4 सेंटीमीटर आणि दुसरा एक बबल आहे ज्याची रेडियस आहे किती 3 सेंटीमीटर. आता हे जर एकमेकांना अटॅच झाले म्हणजे लेट अस से मी यांना साईड बाय साईडच कनेक्ट करतो. राईट. मग हे 3 सेंटीमीटर रेडियस ऑफ इंटरफेस विचारले तुम्हाला. रेडियस ऑफ इंटरफेस काय असेल. रेडियस ऑफ इंटरफेस काय असेल. दिस विल बी इक्वल टू जसं मी मगाशी लिहिलं होतं बघा 1/r इज इक्वल्स टू 1/r1 मायनस 1/r2. r1 जे आहे तो छोटावाला राहणार 1/r इज इक्वल्स टू 1/r1 1/3 मायनस 1/4. So this will be 4 minus 3/12. So 1/r आलं. So r will be equals to 12 सेंटीमीटर कारण आपण सेंटीमीटरमध्ये घेतले सर्व काही. सो आन्सर इज वॉट 12 सेंटीमीटर. अशा प्रकारे प्रश्न असेल. अच्छा आणखी हा एक क्वेश्चन येतो बघा की when 2 bubbles coalesce isothermally, then radius of bigger bubble. जो बबल बनला म्हणजे मी म्हटलं की हा एक R1 रेडियसचा बबल आहे आणि हा याच्यासोबत कंबाईन झाला ज्याचं रेडियस आहे R2 आणि एक नवीन बबल बनवला मोठा बबल बनेल ज्याची रेडियस असेल R. मग हे कंबाईन झाल्यानंतर काय यांची कंबाईंड बबलची रेडियस काय असेल म्हणजे हे R काय आहे हे आपल्याला विचारतात. अशा प्रकारे सिच्युएशन असते. मग सिम्पल आहे. आयसोथर्मली म्हणण्याच्या मागे काय आहे की यांचं टेम्परेचर चेंज नाही झालं म्हणजे जी काही याची पोटेन्शियल एनर्जी आहे याची पोटेन्शियल एनर्जी दिस विल इक्वल टू पोटेन्शियल ऑफ दिस बबल. कारण की इथे काय होणार आहे याची रेडियस वाढलेली आहे म्हणजे सरफेस एरिया याचा वाढला आहे ओव्हरऑल बघितलं आपण तर. राईट. म्हणजे याचा सरफेस एरिया वाढला आहे परंतु आता कारण की टेम्परेचर बदललं नाही तर यांची सरफेस एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि याची पोटेन्शियल एनर्जी ही याच्या पोटेन्शियलमध्ये गेली. मग आपण काय म्हणणार बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जी काही याची पोटेन्शियल एनर्जी आहे 4πr1चा स्क्वेअर 4πr1चा स्क्वेअर इंटू टी प्लस 4πr2चा स्क्वेअर इंटू टी इज इक्वल्स टू 4πr स्क्वेअर इंटू टी. ही याची पोटेन्शियल एनर्जी याची पोटेन्शियल एनर्जी ही याच्यामध्ये गेली. सो आन्सर येऊन जाईल टी सरफेस टेन्शन आहे. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू असतं टी इंटू सरफेस एरिया. तर याकडे हे इक्वेशन लिहिलं तर या ठिकाणी आपल्याला सॉल्व केलं आपण 4πt कॉमन घेतला तर कॅन्सल होऊन जाईल. सो r स्क्वेअर विल बी इक्वल टू r1 प्लस r2 r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. सो r विल बी इक्वल टू अंडर रूट ऑफ r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर हा रिझल्ट येतो. जेव्हा 2 बबल्स अशा प्रकारे कोलेस होतात तेव्हा ही रेडियस येते. आय होप हे क्वेश्चन्स कळाले असतील तुम्हाला. थँक्यू.